श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदिन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। ते वस्तु की तेजो राशि सर्व भूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशिजी। म्हणून चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेजसा ते वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी जग हारपे चंद्रार्केसी सचंद्र नक्षत्रे जैसी दीनोदयी। ना तरी प्रबोधली ये वेळे ते स्वप्नीची दिंडी मावळे का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका। तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गा। ती वस्तू म्हणजे तेजाची राशीच होय। ती पदार्थ मात्राचे ठिकाणी सारखी असून चंद्र सूर्याचे अंतर्यामी ही तीच प्रकाशते। त्या ब्रह्मस्वरूपाच्या प्रकाशापुढे चंद्र सूर्य हे तेजोहीन पदार्थ आहेत। म्हणून तेजस्वी वस्तूंमध्ये जे तेज दिसते ते ज्या ब्रह्मवस्तू परिवर्तित अंगतेज होय। आणि ज्याप्रमाणे सूर्योदय झाला असता नक्षत्रासहित चंद्र लोपला जातो त्याप्रमाणे ज्याच्या प्रकाशात सूर्य चंद्रासहित विश्व लोपले जाते। किंवा ज्याप्रमाणे जाग आल्याबरोबर स्वप्नातील देखावा मावळतो किंवा संध्याकाळी मृगजळाचा भास पुरत नाही त्याप्रमाणे ज्या स्वरूपाचे ठिकाणी त्याच्याहून अन्य कोणताच दृश्य भासत नाही ते माझे सर्वोच्च धाम होय। निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी त्या वाचून दुसरा कोणताच आभास राहत नाही असे येथे जसे सांगितले आहे तसाच कंसमर्दने मुरलीवादने अघटित केले असे की आभास काहीच उरला नसे। या पदाने एकनाथादी संतांनीही आपल्या सगुण भक्तीचा अनुभव सांगितला। किंवा जे परब्रह्म अद्वैत भासरहित आहे असे श्रुती म्हणते त्याचा अनुभव निर्गुण ज्ञान्यांना व्यवहारकाली येत नसून समाधीकालीच येऊ शकतो। पण ज्ञानानंतरही सगुण भक्ती करणाऱ्या भक्तांना मात्र हा अनुभव समाधीव्युत्थानी हरिविलसे या वीण काही अन्य न भासे सदा सर्वदा असतो असे एकनाथ म्हणतात। उडती जे तेथ गेले तेन घेती माघवती पाऊले महोदधी का मीनले स्तोत्र जैसे। का लवणाची कुंजरी सुदली या लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी। नाना गेली अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा नाही तप्तलो होऊनी ज्वळा निघणे जेवी। देवी मजसी एक वाट जे झाले ज्ञानी चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा। जसे नदीचे प्रवाह समुद्रात मिळाले असता पुन्हा परत फिरत नाहीत त्याप्रमाणे जे माझ्या या परमपदाला प्राप्त झाले ते पुन्हा माघारा फिरत नाहीत। किंवा मिठाची केलेली हत्तीण क्षार समुद्रात बुडवली असता ज्याप्रमाणे ती माघारी परत फिरत नाही
किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा परत येत नाहीत अथवा तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याला पुन्हा परत येणे नाही, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने सहकार्य अविद्या नष्ट होऊन जे माझ्याशी ऐक्य पावले त्यांची संसारात परत येण्याची वाटच मोडली जाते. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो, पार्थू म्हणे जी पसावो, परी विनंती एकी देवो चित्त देतू, तरी देवेसी स्वय एक होती, मग मागवते जे न येती, ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी, जरी भिन्नची अनादि सिद्ध, तरी न येती हे असंबंध, जे फुला गेले षटपद ते फुलेची होती का, पै लक्षाहुनी नारीसे, बाण लक्षी शिवोनी जैसे, मागुते पडती तैसे येतीची ते, ना तरी तुची ते स्वभावे, तरी कोणे कोणेसी मिळावे, आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी, म्हणोनी तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगू देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी, आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणे नाही कोणे दिवसी, मा येती न येती हे कायसी वाय बुद्धी, तरी कोण गातू ते, पावोनी न येती माघवते, हे विश्वतोमुखा माते बुझावीजी. हे ऐकून प्रज्ञारूप पृथ्वीचा राजा अर्जुन म्हणाला, अहोजी भगवंता, हा तुमचा प्रसाद आहे, पण माझी एक प्रार्थना आहे. देवांनी चित्त द्यावे. देवा, जे तुमच्याशी एक रूप होऊन परत येत नाहीत ते तुमच्याहून भिन्न आहेत की अभिन्न आहेत? जर मूळचे ते तुमच्याहून स्वतः सिद्ध भिन्नच असतील तर पुन्हा परत येत नाहीत हे बोलणे असंबंध आहे. झाडांच्या फुलावर गेलेले भ्रमर फुलेच होऊन जातात काय? ज्याप्रमाणे बाण जेथे मारावयाचा त्या लक्ष्याहून निराळा असलेला तो लक्ष्याला स्पर्श करून जसा अलग पडतो, त्याप्रमाणे तुम्हाला प्राप्त झालेले परत येतीलच, किंवा तेही स्वभावतः तूच असशील तर कोणी कोणात मिळायचे? एक शस्त्र आपणातच आपण कसे खुपसले जाईल? म्हणून ज्याप्रमाणे शरीराशी अवयवांचा संयोग वियोग कल्पिता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न असलेल्या जीवाचाही तुझ्याशीच संयोग वियोग कल्पिता येणार नाही. आणि जे सदा सर्वदा तुझ्याहून भिन्न आहेत ते केव्हाही तुझ्याशी मिळू शकत नाहीत, मग ते तुम्हाला प्राप्त होतात, परत येत नाहीत हे बोलणे व्यर्थ आहे. तरी तुम्हाला प्राप्त होऊन परत येत नाहीत ते कोण, हे सर्वत्र मुखे असलेल्या भगवंता मला समजावून सांगा. ये आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोषला बोध शिष्याचा देखोनिया. मग म्हणे गा महामती, माते पावोनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. जई विवेके खोले पाहिजे, तरी मी तेची ते सहजे, ना आहाच वहाच तरी दूजे ऐसे ही गमती. जैसे पाणी आहे वेगळ, तळपता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखिळ पाणीची ते. का सुवर्णाहून आणि लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आघवेची ते. तैसे ज्ञानाची या दिठी, मजसी अभिन्नची ती किरीटी, येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव. आणि साचोकारेनी वस्तू विचारे, कैचे मज एकाशी दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल. आघवेची आकाश सुनी पोटी, बिंबची जई आते खोटी, तई प्रतिबिंब के उठी के रश्मी जिशिरे. का कल्पांतीची या पाणिया, काय ओत भरताती धनंजया. म्हणोनी कैचे अंश अविक्रिया, एका मज
परी ओघाचेनी मिळे, पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी दुजे पण आले तोय बगे, व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे कायस याही मिळे, परी घटमठी वेंटाळे तैसेही आखी, हा गा निद्रेचे आधारे, काय एकलेरी जगन भरे, स्वप्नीचे निजई अवतरे रायपणी, का मीनलेनी किडाळे, वाणी भेदासी ये सोळे, तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जैमी. अर्जुनाने असा आक्षेप घेतला असता सर्वज्ञांचा शिरोमणी श्रीकृष्ण आपल्या प्रिय शिष्याचा बोध पाहून प्रसन्न झाले. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिमान अर्जुना, जो मला प्राप्त होऊन परत येत नाही त्याचे माझ्याहून भिन्न व माझ्याशी अभिन्न असे दोनही प्रकार आहेत. खोल अशा विवेक दृष्टीने पाहता मी व ते स्वभावता एक आहोत, व नुसते वरवर दृष्टीने पाहता ते माझ्याहून भिन्नही दिसतात. ज्याप्रमाणे पाण्यावर उठलेले कल्लोळ वेगळे असे दिसतात, पण ते खरोखर पाणी रूपच असतात. किंवा सोन्याहून अलंकार निराळे वाटतात, पण विचार करून पाहू गेल्यास ते संपूर्ण सोनेच असते. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानदृष्टीने पाहता ते माझ्याशी अभिन्नच आहेत, बाकी अज्ञानामुळे ते माझ्याहून भिन्न वाटतात. खरोखर ब्रह्मवस्तूचा विचार केला असता माझ्या अफूट अद्वैत रूप अमर्याद अविक्रिय अशा स्वरूपाचे ठिकाणी भिन्नाभिन्न शब्दाचा व्यवहार लागू पडेल अशी दुसरी वस्तू कुठून असणार. सर्व आकाश पोटात घालून सर्व एक बिंबच झाले तर त्याचे प्रतिबिंब कोठे पडेल किंवा त्याची किरणे कोठे शिरतील. किंवा अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व ब्रह्मांड बुडून जलमय करणाऱ्या पाण्याला नद्यांना पूर येऊन फुटलेले त्याचे प्रवाह भरतात काय. म्हणून अपरिणामी अफूट अवयव नसणाऱ्या अशाला माझे अंश कोठून असणार. पाणी सरळच असते, पण प्रवाहामुळे ते वाकडे होते. सूर्य एकच, पण पाण्याच्या संबंधामुळे त्याला दोनपणा येतो. वाटोळे किंवा चौकोनी या आकाराला आकाश कसे प्राप्त होईल, पण ते घटात किंवा मठात सापडले असता तसेही होते. झोपेमध्ये जेव्हा मी सार्वभौम राजा झालो असे स्वप्न पडते, तेव्हा एकच पुरुष जगभर होत नाही काय. किंवा हीन कटाने मिसळलेले शुद्ध सोने नाना प्रकारच्या कसोटीचे होते, त्याप्रमाणे शुद्ध अद्वैत स्वरूप जो मी जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो, तैसा स्वमाये वेटाळे. तैसा स्वमाये वेटाळे या पदावरून माया एक पदार्थ आहे व तिचा व ब्रह्माचा केव्हा तरी संबंध होऊन जीव उत्पन्न झाला असे माऊलींचे म्हणणे आहे. असे कोणी समजू नये, कारण तसे सिद्धच होत नाही. जीवाने कल्पिलेल्या मी ब्रह्म जाणत नाही इत्यादी भ्रांतिरूप मायेचा व जीवाचा तो अनादि संबंध आहे. त्याचे जीवाचे ठिकाणी कसे व कोणते परिणाम होतात एवढेच माऊलींनी या ठिकाणी दाखवलेले आहे. तई अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरूनी की जे पुढे देहोहम ऐसे. तेव्हा मी ब्रह्म जाणत नाही. तेव्हा मी ब्रह्म जाणत नाही असे एक अज्ञान रूढ होते व त्याच्या योगाने कोहम मी कोण असा विकल्प उठतो व पुढे विचार करून तो देहोहम मी देह आहे असे म्हणतो. अज्ञान एक रूढे आत्मविस्मृती रूप माया भ्रांतीलाच अज्ञान असे नाव रूढ होते. किंवा भ्रांत झालेला जीव मी ब्रह्म जाणत नाही असे आत्मस्वरूपाविषयीचे अज्ञान बोलत असतो. कोहम विकल्पाचे मांडे, मग जीवाच्या ठिकाणी असलेल्या त्या आत्मविस्मृती रूप अज्ञानाचा भ्रांतीने कोहम म्हणजे मी खोड असा विकल्प उठतो व जीव अज्ञानाने विचार करूनच मी म्हणजे देह असा निश्चय करतो.
ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनाः मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. ह्या संसारात जो जीव म्हणून प्रसिद्ध आहे तो माझाच अनादि अंश आहे, म्हणजे अंशासारखा आहे. तो आपापल्या गोलकाच्या ठिकाणी असलेल्या व मन ज्यांच्यात सहावे आहे अशा इंद्रियांना आकर्षण करतो, म्हणजेच ताब्यात ठेवतो. ऐसे शरीराची येवडे जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशू ऐसे आवडे थोडेपणे. ज्ञानरूप आत्मा जेव्हा देहाहंतेमुळे देहापुरता व वेगळा वाटतो तेव्हा माझ्या अंशासारखा मर्यादित भासतो. दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने जीव एकच आहे व तोच एक जीववाद ममैवांशो जीवलोके या श्लोकात घेतला आहे. आणि अंशो नाना व्यपोदेशात या सूत्रात सत्रात्रय वादानुसार जीवाचे नानात्व मानून भाष्यकारांनी भाष्य केले आहे, किंवा दृष्टी सृष्टीवादातील नाना अंतःकरण प्रतिबिंबित नाना जीवभासाला धरून भाष्य केले आहे असे समजावे. परब्रह्म निरवय असल्यामुळे ते विभागले जाऊ शकत नाही, ते अखंड अफुटच राहते. म्हणून जीव खरोखरच परमेश्वराचा अंश आहे असे मानता येत नाही, असे भगवान आचार्यांनी वरील सूत्रावर भाष्य करताना स्पष्ट केलेले आहे. जीव पूर्ण परब्रह्म स्वरूपच असून माया भ्रांतीने तो आपल्याला जे शरीरापुरते मर्यादित मानतो त्या त्याच्या भ्रांत मर्यादित समजुतीला धरून येथे अंश शब्द वापरला आहे. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिव्या जेवी. देवी जडाते जीवविता देह अहंता उपजविता, मी जीव गमे पांडुसुता जीवलोकी. वाऱ्यामुळे समुद्रावर तरंग उसळला की तो जसा समुद्राच्या एका छोट्याशा अंशासारखा भासतो, त्याप्रमाणे अर्जुना जडाला सचेतन करणारा व देहाची अहंता उत्पन्न करणारा मीच जीवलोकात जीव असा वाटतो. मी जीव गमे सच्चिदानंद परब्रह्म अखंड मायारहित शुद्धच असते. जीवाच्या ठिकाणी असलेल्या माया भ्रांतीला तेज आधार आहे. दृष्टी सृष्टीवादात मायोपहित ब्रह्माला जीव म्हणतात व त्या वादाच्या दृष्टीने मी शुद्ध ब्रह्मच मायेला आधार असल्यामुळे जीवरूप भासतो असे मी जीवगमे या पदाने सुचविले आहे. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. आगा उपजडे निमणी हे साचची जे का माननी, तो जीवलोको मी म्हणे संसारू हन. जीवाच्या ज्ञानाला विशेष होणारा जेवढा सर्व व्यवहार आहे तो सर्व जीवलोके या शब्दाचा अभिप्रेत अर्थ आहे. उत्पत्ती व नाश हे जेथे खरे मानले जातात त्याला जीवलोके किंवा संसार असे मी म्हणतो. अविनाशी परब्रह्माचे उत्पत्ती नाशच राहू शकत नाहीत व अद्वितीय परब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नसल्यामुळे दुसऱ्या कोणाचे उत्पत्ती नाश असू शकत नाही. असे असताना उत्पत्ती नाश खरे आहेत अशी जेथे भ्रांती आहे तो जीवलोक होय. एवं विध जीवलोके तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रू का उदकी उदकातीत. त्याप्रमाणे पाण्यात चंद्राचे बिंब पडले तरी चंद्र हा पाण्याहून निराळा असतो, त्याप्रमाणे जीवलोकातही मला जीवलोकाहून निराळे पहा. दृष्टी सृष्टीवादानुसार अंतःकरणस्थ जीवाभास किंवा सृष्टी दृष्टीवादानुसार अविद्यायुक्त जीवच बद्धयुक्त मानला जातो. पण परमेश्वराला कोणी निरुपाधिक
कोणी मायोपाधी, कोणी मायाधार असे अनेक प्रकारे मानले असले तरी कोणी त्याला बद्ध मानले नाही. सर्वांनी त्याला नित्य मुक्तच मानले आहे. म्हणून परमेश्वराचे अवतारही कोण्याही प्रकारे परमेश्वरापेक्षा न्यून किंवा अपूर्ण असू शकत नाही. पै काश्मीराचा रवा, कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादी पडन मोडे, माझे अप्रियत्व नखंडे, परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. किंबहुना आत्मा चोखटू, होऊनी प्रकृतीशी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया. पै मनादी साही इंद्रिये, अनेक श्रोत्रादी टिंब्यांच्या उजेडाने किंवा चंद्राच्या श्रोत्रादी उजेडाने प्रकृती कार्ये, ये माझी म्हणून होय व्यापारा रूढ. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा कुंकुमावर पडला तर इतरांना तो लाल दिसतो, पण तो लाल होत नाही. त्याप्रमाणे माझी अनादी पण नाहीसे होत नाही व क्रियत्व कधीही भंग पावत नाही. त्याप्रमाणे माझे अनादीपण नाहीसे होत नाही व अक्रियत्व कधीही भंग पावत नाही. तरी मला जे करता भोगता समजतात ती केवळ भ्रांती आहे असे सांग. फार काय सांगायची. आत्मा अत्यंत शुद्ध निर्मळ आहे, पण तो प्रकृतीशी ऐक्य पावल्याप्रमाणे होऊन आपले ठिकाणी प्रकृतीच्या धर्माचा प्रवाह लावून घेतो. मनासह 6 श्रोत्रादी इंद्रिये जी प्रकृतीचे कार्य होत ती माझी आहेत असे समजून जीवात्मा त्यांच्या व्यापारावर आरूढ होतो. म्हणजे ते व्यापार मी केले असा अहंकार धारण करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.